वळूयात कोल्हापूरकडे। राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडलेत। पंचगंगेची पाणी पातळी ही 44.4 फुटांवर येऊन पोहोचली आहे। 10,068 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। काही नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय तर काहींना इशारा देण्यात आलाय। त्यामुळे सध्या पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळतेय। ती वाढून 44.4 फुटांवरती जाऊन पोहोचली आहे। काही नागरिकांना मात्र स्थलांतर करावं लागतंय। स्थलांतर होण्याचा इशारा देण्यात आलाय। राधानगरीच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून ही धरण क्षेत्रातली पाणी पातळी आणि त्याबरोबरीने पंचगंगेची पाणी पातळी सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या धरणाचे 6 स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आलेत। त्यामुळे धरणातील विसर्गात वाढ झालेली आहे। सध्या 10,068 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा भोगावती नदीमध्ये केला जातोय। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीये। पावसाचा जोर सुद्धा पुन्हा वाढलाय आणि त्यामुळे कोल्हापुरात प्रशासन अलर्ट मोडवर आहे। तो कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। पंचगंगेची पाण्याची पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आजूबाजूची घरं सुद्धा रिकामी करण्यात आली आहेत। हळूहळू पंचगंगेची पातळी ही वाढताना पाहायला मिळते, कारण पावसाचा जोर प्रचंड आहे कोल्हापुरात। त्याचा परिणाम म्हणून पंचगंगेची पातळी वाढली आहे, 44.4 इतकी झालेली आहे आणि आजूबाजूच्या नागरिकांना मात्र सतर्क करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, आज नेमका कोणता अलर्ट कोल्हापूरला दिलाय आणि सध्याची कोल्हापुरातली काय स्थिती? कोल्हापुरातली जी परिस्थिती पाहिली तर पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते सुरलेलं आहे। उपरा सकाळी 83 मीटर पाण्यात गेलेलं आहे आणि पंचगंगा नदीची जी विशाल, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, कारण पावसाचा जोर तिथे कदाचित जास्त असल्यामुळे रेंज येत नाहीये आणि त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती वाढलेली पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम म्हणून आसपासची गावं आहेत किंवा या परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरतंय अशा भागातल्या नागरिकांना घरं रिकामं करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि घरं रिकामी केली जात आहेत। लोकांचं स्थलांतर केलं जातंय। इतकंच नव्हे तर गुराढोरांचं देखील स्थलांतर केलं जात आहे। कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठीचे प्रयत्न होत आहेत। गुराढोरांना सुद्धा सुरक्षित स्थळी हलवलं जातंय। तर काहींना इशाराही देण्यात आलेला आहे, कदाचित पावसाचा जोर वाढला तर पाणी पातळी वाढेल आणि म्हणूनच नदीकाठची जी घरं आहेत, गावं आहेत, त्यांना इशारा देण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपण प्रयत्न करूयात विशाल पुजारी यांच्याशी संपर्क करण्याचा, जेणेयोगे त्यांच्याशी आपला संवाद होऊ शकेल। मात्र सध्या जोरदार पाऊस कोल्हापुरात आणि त्याचा परिणाम जो आहे, राधानगरी धरणाचे 6 दरवाजे उघडावे लागलेत।